हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. दुसरीकडे निखिल समोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहून पूर्णपणे हैराण झाला. त्याला स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता की ही तीच मुलगी होती जिला तो इतक्या वर्षांपासून इकडे तिकडे शोधत होता. तेवढ्यात त्या मुलीने एका छोट्या मुलीला कडेवर उचलत विचारलं, काय झालं बेटा? निखिलची नजर त्या दोघींवर स्थिरावली. दोघींचे चेहरे खूपच एकसारखे दिसत होते. त्यांना पाहून सहज समजत होतं की त्या आई मुलगी आहेत. तेवढ्यात त्या मुलीची नजर समोर उभ्या असलेल्या निखिलवर पडली आणि ती घाबरल्यासारखी इकडे तिकडे पाहू लागली. तिचं असं वागणं पाहून निखिलच्या मनात राग दाटून आला. तो मनातच म्हणाला, म्हणजे रुहीने लग्न केलं आहे? हा विचार करताच तो थोडा हैराण झाला. मग तो समोर उभ्या असलेल्या मुलीकडे विचित्र नजरेने पाहत म्हणाला, मी आत येऊ शकतो का? ती मुलगी थोडी गोंधळली. ती काही बोलणार इतक्यात ती छोटी मुलगी आनंदाने म्हणाली, हो हो अंकल, या ना. माझी मम्मा खूप टेस्टी जेवण बनवते. आज तुम्ही आमच्यासोबत डिनर करा. आम्हीही आता डिनर करणार होतो. त्यावर त्या मुलीने आपल्या मुलीला समजावत म्हटलं, बेटा, अशा कोणालाही घरात बोलवायचं नसतं. पण तोपर्यंत निखिल आत आला होता. तो हलकसा हसत म्हणाला, जेव्हा इतक्या प्रेमाने बोलवत आहे तेव्हा मी कसा नाही म्हणू. हे बोलून तो आत आला. मात्र समोर उभी असलेली मुलगी त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता आपल्या मुलीला कडेवर घेऊन आत निघून गेली. तिने मुलीला डायनिंग टेबलवर बसत म्हटलं, बेटा, मी आत्ताच तुझ्यासाठी डिनर घेऊन येते. असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. निखिल तिथेच उभा होता. तेवढ्यात ती छोटी मुलगी त्याच्याकडे पाहून म्हणाली, अंकल, या ना, इथे बसा. निखिलला थोडं विचित्र वाटत होतं, पण तो शांतपणे येऊन बसला. तो प्रेमाने विचारू लागला, बेटा, इथे कोण कोण राहतं? त्यावर ती निरागसपणे म्हणाली, मी आणि मम्मा. निखिलने पुन्हा विचारलं, आणि तुमचे पप्पा कुठे आहेत? ती छोटी मुलगी हसत म्हणाली, मम्मा म्हणतात की पप्पा काही कामासाठी बाहेर गेले आहेत. हे ऐकताच निखिलचा चेहरा उतरला. तो पुन्हा म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या पप्पांना भेटलात का? ती मुलगी मान हलवत म्हणाली, नाही, मी आजपर्यंत पप्पांना भेटलेच नाही. पण मी मम्माला पप्पांच्या फोटोशी बोलताना पाहिलं आहे. मात्र मला अजून त्यांचा फोटोही पाहायला मिळाला नाही. हे ऐकून निखिलला खूपच विचित्र वाटलं. तो मनात विचार करू लागला की जर हिचं लग्न झालं असेल तर तिचा नवरा कुठे आहे आणि ही मुलगी असं का बोलते आहे की ती आजपर्यंत तिच्या पप्पांना भेटली नाही. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होत होते. तेवढ्यात त्या छोट्या मुलीची मम्मा हातात बाऊल घेऊन डायनिंग टेबलजवळ आली. तिने मुलीकडे बाऊल देत प्रेमाने म्हटलं, हे घे बेटा, पटकन डिनर संपव. तुला लवकर झोपायचं आहे ना? उद्या शाळेतही जायचं आहे. ती छोटी मुलगी लगेच आनंदाने मान हलवत म्हणाली, हो मम्मा, माझा स्कूलमध्ये एक खूप छान फ्रेंड बनला आहे. हे ऐकून तिच्या मम्माने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि पाणी आणण्यासाठी पुन्हा किचनमध्ये गेली. निखिल मात्र त्या छोट्या मुलीकडे एकटक पाहत होता. तिच्याबद्दल त्याला एक वेगळंच आपलेपण जाणवत होतं. नकळत त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं, बेटा, तू किती वर्षांची आहेस? ती हसत म्हणाली, मी 4 वर्षांची आहे. ती एवढंच बोलली होती तेवढ्यात तिची मम्मा तिथे येत म्हणाली, ती 3 वर्षाची आहे. हे ऐकून निखिलला थोडं आश्चर्य वाटलं. त्याला समजत नव्हतं की ती खोटं का बोलते आहे. तेवढ्यात ती छोटी मुलगी निरागसपणे म्हणाली, पण मम्मा, मी तर 4 वर्षाची आहे ना? तिची मम्मा लगेच तिला थोडं रागावत म्हणाली, शांत बस बेटा आणि डिनर पूर्ण कर. त्यानंतर तिने निखिल समोर पाण्याचा ग्लास ठेवत शांत स्वरात म्हटलं, हे घ्या, पाणी प्या आणि आता तुम्ही इथून जाऊ शकता.
तिच्याकडून अशा वागण्याची निखिलला अजिबात अपेक्षा नव्हती, पण तो समजू शकत होता की ती अजूनही त्याच्यावर खूप नाराज आहे. तो पाणी पित असतानाही सतत तिच्याकडे पाहत होता. निखिलची नजर समोर उभी असलेल्या रुहीवर खिळून राहिली होती. रुही इकडे तिकडे नजर फिरवत होती, पण तिने पाहिलं की निखिलची नजर पूर्णपणे तिच्यावरच स्थिरावली होती. ती हळूच तिथून उठली आणि म्हणाली, "मी आत्ता येते," असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. तिची छोटीशी मुलगी शांतपणे डिनर करत होती आणि हसत हसत निखिलकडे पाहत होती. तेवढ्यात निखिल तिच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, "बेटा, तू इथेच बस. मी हा ग्लास आत ठेवून येतो." त्यावर ती मुलगी म्हणाली, "अंकल, तुम्ही राहू द्या ना, मम्मा ठेवतील." निखिल हलकंसं हसत म्हणाला, "नाही, मला हँडवॉशही करायचं आहे." असं म्हणत तो बहाण्याने उठला आणि किचनकडे गेला. किचनमध्ये जाऊन त्याने पाहिलं की रुही प्लेटमध्ये काही खाणं वाढत होती. हे पाहताच निखिल तिच्या मागून जाऊन तिला अलगद पकडतो. रुही पूर्णपणे दचकली आणि तिच्या हातातून प्लेट खाली पडली. ती आश्चर्याने मागे वळून म्हणाली, "हे काय बिहेवियर आहे मिस्टर?" हे ऐकून निखिल तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला स्वतःजवळ ओढून म्हणाला, "आता तूच मला सांगणार का रुही, की मी कसं वागतोय? कदाचित तू विसरली असेल की कालची रात्र आपण एकत्र घालवली होती." हे ऐकून रुही नजर चुकवत म्हणाली, "तो एक अपघात होता. आपण दोघंही नशेत होतो आणि ती चूक झाली. मी त्या गोष्टीला काहीच मानत नाही. ते फक्त अट्रॅक्शन होतं. त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही." हे ऐकताच निखिलच्या भुवया उंचावल्या. तो गंभीर आवाजात म्हणाला, "काय बडबड करतेस तू? मला माहीत नव्हतं की तू असा विचार करतेस. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते अट्रॅक्शन नव्हतं, ते प्रेम होतं. तुला पाहताच मी तुला ओळखलं होतं. मी नशेत होतो, पण तरीही माझ्या रुहीच्या स्पर्शाला मी कसं विसरू शकतो?" असं म्हणत त्याने प्रेमाने रुहीच्या गालाला स्पर्श केला. क्षणभरासाठी रुही निखिलच्या डोळ्यात स्वतःसाठी दिसणारं प्रेम पाहून त्यात हरवून गेली, पण लगेच स्वतःला सावरत ती त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, "स्टे अवे मिस्टर निखिल." तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून निखिल हलकसं हसला आणि म्हणाला, "तुला अजूनही माझे नाव लक्षात आहे ना रुही? मला माहीत आहे तू आजही मला विसरू शकली नाहीस." रुही त्याच्याकडे उपहासाने हसत म्हणाली, "हो, काही जखमा कधीच भरून निघत नाहीत मिस्टर निखिल." असं म्हणत ती दूर जाऊ लागली. तिथे तिचे डोळे हलकेसे पाणावले होते. हे पाहून निखिल चकित झाला. तो म्हणाला, "तुला नक्की काय म्हणायचं आहे? माझं ऐकून तर घे." रुही असं म्हणत तो तिच्याकडे पुढे सरकू लागला. तेवढ्यात रुहीने हात पुढे करत त्याला थांबवलं आणि म्हणाली, "मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्यापासून दूर राहा. मला हे सगळं अजिबात आवडत नाही." असं म्हणत ती निघू लागली. पण निखिलने तिचा हात पकडला आणि तिला किचनच्या भिंतीला टेकवत म्हणाला, "माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. मला सांग, ही छोटी मुलगी कोणाची आहे?" आणि त्यानंतर रुही त्याच्या डोळ्यात पाहत शांत म्हणाली, "ही मुलगी माझी आहे." हे ऐकून निखिल हलकसा हसला आणि म्हणाला, "हो, मला माहिती आहे की ती तुझी मुलगी आहे, पण तिचे डॅड कोण आहेत?" रुही त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, "माझे हजबंड आहेत तिचे डॅड. आणखी कोण असणार?" हे ऐकून निखिल म्हणाला, "नाही, तू खोटं बोलतेस. तुझं लग्न झालेलंच नाही." त्याचं बोलणं ऐकून रुही क्षणभर गोंधळली, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली, "तुला कोणी सांगितलं की माझं लग्न झालेलं नाही? माझं लग्न झालेलं आहे. माझे हजबंड बाहेर राहतात आणि ते लवकरच परत येणार आहेत." त्यावर निखिल हसत म्हणाला, "असं होऊच शकत नाही. तुझ्या मुलीने मला सगळं सांगितलं आहे. तिने आजपर्यंत तिच्या डॅडला पाहिलंच नाही." हे ऐकून रुही मनातच घाबरली आणि विचार करू लागली, "हे काय करून बसली माझी मुलगी?" पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, "ती अजून लहान आहे. तिला काही समजत नाही
आणि तसेही माझे हजबंड खूप बिझी असतात. ते रात्री उशिरा घरी येतात आणि सकाळी लवकर निघून जातात. त्यामुळे माझी मुलगी त्यांना भेटू शकत नाही. लहानपणी ती भेटली होती, पण आता ती विसरली आहे. तेवढ्यात निखिल पुन्हा म्हणाला, असं होऊ शकत नाही, तू खोटं बोलतेस. रुहीने झटक्यात निखिलला तू ढकललं आणि ठाम आवाजात म्हणाली, मी खोटं बोलत नाही मिस्टर निखिल चतुर्वेदी. आणि तुमच्यासाठी हेच चांगलं असेल की तुम्ही माझ्यापासून अंतर ठेवावं, बिकॉज आय एम मॅरिड. हे बोलून ती त्याच्यापासून दूर झाली आणि लगेचच किचनमधून बाहेर निघून गेली. निखिलला रुहीचं असं आय एम मॅरिड, माझ्यापासून दूर राहा म्हणणं खूपच लागलं. त्याला खूप वाईट वाटलं होतं. तो लगेच किचनमधून बाहेर आला आणि तिथे ठेवलेला मोबाईल व बॅग उचलून तिथून निघू लागला. तेवढ्यात त्या छोट्या मुलीचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला. ती खूप गोड आवाजात म्हणाली, अंकल तुम्ही आत आहात का? हे ऐकून निखिलची पावलं थांबली आणि तो मागे वळून त्या मुलीकडे पाहू लागला. न जाणे का, पण त्या मुलीकडून त्याला एक आपलेपणा आणि ओढ जाणवत होती. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, हो बाळा, मला एक महत्त्वाचं काम आलं आहे, त्यामुळे मला जावं लागेल. ती मुलगी लगेच खुर्चीवरून उतरून धावत निखिलजवळ आली आणि म्हणाली, अंकल तुम्ही मला भेटायला पुन्हा याल ना? मी इथे एकटीच राहते आणि मम्माही जॉबला जाते. मला खूप बोर होतं आणि मी शाळेत जाते तेव्हा सगळे मला चिडवतात की तुझे डॅडी नाहीत. हे सगळं ती अगदी हळू आवाजात बोलत होती, जेणेकरून रुहीला ऐकू जाऊ नये. तो प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, बाळा, तुझे अंकल तुला भेटायला नक्की येतील आणि तेही तुझ्या शाळेत. असं म्हणत त्याने प्रेमाने त्या मुलीच्या गालावरती किस केलं. ती मुलगी ही आनंदाने टाळ्या वाजवत निखिलला म्हणाली, आय एम सो हॅपी बच्चा. हे ऐकून निखिल हसला आणि प्रेमाने तिच्या गालाला स्पर्श करून तिथून निघून गेला. रुही निखिलला जाताना पाहत होती आणि तिचे डोळे हलकेसे पाणावले होते. ती मनातच म्हणाली, यावेळी मी स्वतःवर कंट्रोल ठेवणार आहे. यावेळी मी तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार नाही. मला सगळं माहिती आहे मिस्टर निखिल चतुर्वेदी. तुम्ही कशा प्रकारचे माणूस आहात. तुम्ही मला धोका दिला होता आणि मी पुन्हा तो धोका सहन करू शकत नाही. असं म्हणत ती स्वतःला आतून मजबूत करत होती. मग ती आपल्या मुलीजवळ जाऊन तिला मांडीवर घेत म्हणाली, लेट्स गो बेटा, इट्स टाइम टू स्लीप. हे ऐकून ती मुलगी प्रेमाने आपल्या मम्माच्या गालावरती किस करून म्हणाली, ओके मम्मा. त्यानंतर रुही आणि ती मुलगी दोघीही रूममध्ये निघून गेल्या. निखिल बाहेर येऊन आपल्या कारजवळ उभा राहिला आणि त्या अपार्टमेंटकडे पाहत म्हणाला, मला माहिती आहे रुही, तू माझ्याशी खोटं बोलत आहेस, पण लवकरच मी सगळं पुरावे तुझ्या समोर आणीन. आणि मला माहिती आहे की अशी काहीतरी गोष्ट आहे जी तुला आतून सतावत आहे. काहीतरी आहे जे तुला माझ्याजवळ येण्यापासून
थांबवत आहे, पण मी खूप लवकर आपल्या सगळ्या गैरसमजुती दूर करून आपल्या दोघांमधील अंतर कायमचं मिटवेल, असं म्हणत तो लगेचच कारमध्ये बसला आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आलिया उठली तेव्हा ती हसत होती. तिच्या ओठांवर हलकीशी स्माईल होती. ती हसतच बाजूला पाहते तर आश्चर्यचकित होते, कारण आज विराज अजूनही तिच्या शेजारी झोपलेला होता. ती मनातच विचार करू लागली की नेहमी सकाळी तिची झोप उडायच्या आधीच विराज उठून निघून जायचा, पण आज तो अजूनही इथेच कसा आहे. तिला काही समजत नव्हतं. ती लगेच विराज जवळ जाऊन प्रेमाने त्याच्या गालावरती किस करून म्हणाली, गुड मॉर्निंग हबी. पण जसेच तिचा हात विराजच्या हाताला लागला तशी ती दचकली. विराजचं शरीर तापाने अक्षरशः तापत होतं. ती घाबरून मोठ्या डोळ्यांनी म्हणाली, हबी तुम्हाला काय झाले, असं म्हणत ती त्याच्या गालावर हलकेच थाप मारू लागली. पण विराजला खूप ताप असल्यामुळे तो हलूही शकत नव्हता. त्याच्या शरीराचं तापमान खूपच वाढलं होतं. आलिया घाबरली की अचानक विराजला काय झालं. ती लगेच बेडवरून खाली उतरली आणि विराजच्या मॉमला बोलावलं. ती म्हणाली, मॉम बघा ना यांना काय झालं आहे. विराजची मॉम लगेच रूममध्ये आली आणि विराजला चेक करू लागली, पण त्याचा ताप सतत वाढतच होता. हे पाहून त्या मनात विचार करू लागल्या की माझ्या मुलाला अचानक काय झाले. त्या खूपच घाबरल्या आहेत. थोड्या वेळाने त्यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर येऊन विराजला तपासतात आणि काही वेळाने सगळ्यांसमोर येऊन उभे राहतात. सगळे त्यांच्याकडे पाहत विचारतात, विराजला काय झालं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणाले, यांना बहुतेक खूप काळापासून हाय ड्रग्सचा डोस दिला जात होता, जेणेकरून यांना मानसिकदृष्ट्या त्रास देता येईल. त्यामुळे त्या ड्रग्सचा त्यांच्या शरीरावर साईड इफेक्ट झाला आहे आणि म्हणूनच ते आज या अवस्थेत पोहोचले आहेत. मी त्यांना इंजेक्शन दिलं आहे, पण सध्या काही निश्चित सांगता येणार नाही. मी काही औषधं लिहून देतो, ती नियमित द्या. शक्य तितकं विराजला तुमच्यासोबत ठेवा आणि त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण येऊ देऊ नका, नाहीतर त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकते. असंही होऊ शकतं की ते हळूहळू त्यांच्या काही आठवणी विसरू लागतील. हे ऐकून सगळेच घाबरले. सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होतं. सगळे विचार करू लागले की असं कोण करू शकतं. पण आलियाला समजलं होतं की हे सगळं रोनिकाचं काम आहे. तीच इतकी वर्ष विराजला औषधं देत होती, ज्यामुळे तो आपल्याच आठवणी विसरत होता. ती अभयला स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. आलिया डॉक्टरांकडे पाहत म्हणाली, डॉक्टर माझ्या हजबंडला अचानक इतका जास्त ताप का आला. डॉक्टर म्हणाले, त्या ड्रग्समुळे त्यांच्या शरीरातील उष्णता खूप वाढली आहे. तुम्ही फक्त त्यांची खूप काळजी घ्या. त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना कधीही एकटे वाटू देऊ नका. हे ऐकून आलिया म्हणाली, ओके डॉक्टर, मी पूर्ण प्रयत्न करेन की माझ्या हजबंड सोबतच राहीन आणि त्यांना कधीही एकटे वाटू देणार नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, घाबरण्याची फारशी गरज नाही. ही औषधं त्यांना द्या. थोड्याच वेळात त्यांना शुद्ध येईल. त्यामुळे अजिबात काळजी करू नका आणि त्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या. हे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टर गेल्यानंतर सगळेजण रूममध्ये आले. आलिया बेडजवळ बसून विराजच्या केसांवर प्रेमाने हात फिरवत होती. विराज अजूनही गाढ झोपेत होता. दोन्ही मुलंही त्यांच्या डॅडजवळ येऊन बसली होती. विराजची मॉम त्याच्या केसांवरून हात फिरवत रडत म्हणाली, माझ्या मुलाला अचानक काय झालं. हे सगळं असं कसं घडलं.
सगळेजण विचारात पडले. तेवढ्यात सगळ्यांची नजर आलियाकडे गेली. ती खूप रागात दिसत होती. सगळ्यांनी तिला विचारलं, काय झालं? काय झालं बेटा? आलिया रागाने म्हणाली, हे सगळं दुसऱ्या कुणाचं नाही तर रोनिकाचं काम आहे. इतक्या वर्षांपासून तीच विराजला ड्रग्ज देत होती, जेणेकरून तो मानसिकदृष्ट्या कमजोर व्हावा. ती हे सगळं फक्त म्हणून करत होती, जेणेकरून माझ्या आठवणी त्याच्या मनातून निघून जाव्यात आणि त्याला फक्त तीच आठवत राहावी. आलियाचं बोलणं ऐकून सगळेच हादरले. कुणालाही विश्वास बसत नव्हता की रोनिका इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकते. विराजची मॉम आश्चर्याने म्हणाली, मला वाटायचं ती मुलगी माझ्या मुलावर प्रेम करते आणि त्याचं भलं इच्छिते, पण ती आतूनच माझ्या मुलाच्या जीवाला धोका बनली आहे हे मला माहीत नव्हतं. जर मला माहिती याची थोडीशीही कल्पना असते तर मी तिला कधीच माझ्या मुलाजवळ येऊ दिलं नसतं. अशी मुलगी मी आयुष्यात कधीच पाहिली नाही. कुणी इतकं वाईट कसं करू शकतं? तेव्हा आलिया म्हणाली, मॉम, आजकाल लोक स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. विराजची मॉम डोळ्यात पाणी आणत म्हणाली, तू बरोबर बोलतेस बेटा, पण कुणी इतकं खाली जाईल असं मी कधीच विचार केला नव्हता. बघ ना, आज माझ्या मुलाची काय अवस्था झाली आहे. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आलियाने त्यांच्या हातावर आपला हात ठेवत शांतपणे म्हटलं, डोंट वरी मॉम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. विराज लवकरच ठीक होईल. मी आहे ना, मी त्यांना कधीच एकटं सोडणार नाही. विराजची मॉम आलियाचा हात पकडत म्हणाली, थँक्यू बेटा, खरंच तू त्याच्यासाठी एखाद्या देवदूतासारखी आहेस, म्हणूनच तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही. गेली 5 वर्ष तो रोनिकासोबत होता, पण तो कधीच आनंदी नव्हता. आज मी त्याच्या डोळ्यात जी खुशी पाहते ती खूप वर्षांनी दिसते आहे. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल जणू हरवली होती, पण तू परत आल्यानंतर ती पुन्हा दिसू लागली आहे. त्याला कधीच गैर समजू नको आणि नेहमी त्याच्यासोबत राहा. आलिया लगेच म्हणाली, ऑफकोर्स मॉम, मी माझ्या हस्बंडला सोडून कधीच कुठे जाणार नाही. जर मला थोडंसंही कळलं असतं की कुणीतरी त्यांच्या विरोधात अशी साजिश रचत आहे तर मी त्यांच्यापासून कधीच दूर गेले नसते. रोनिकाने असं जाळं विणलं होतं की मी त्यात अडकून गेले. अभयची मॉम म्हणाली, डोंट वरी बेटा, जे झालं ते झालं, पण आता पुढे सगळं चांगलं होईल. विराजचे डॅड म्हणाले, हो बेटा, तू विराज जवळच थांब आणि त्याची काळजी घे. आम्ही तुमच्यासाठी नाश्ता इथेच पाठवतो. हे बोलून विराजचे मॉम आणि डॅड तिथून निघून गेले. आलिया अजूनही विराजजवळ बसून होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती विराजच्या कपाळावर हलकं चुंबन देत म्हणाली, प्लीज लवकर उठ ना. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्याशिवाय तुमची वाईफ पूर्णपणे अधुरी आहे. दोन्ही मुलं त्यांच्या मॉम आणि डॅडकडे शांतपणे पाहत होती. तेवढ्यात कृष्णे आपल्या मॉमकडे पाहत विचारलं, मॉम, डॅडला काय झाले? तुम्ही इतक्या दुःखी का आहात? आलियाने दोन्ही मुलांना जवळ घेतलं आणि प्रेमाने म्हणाली, काही नाही बेटा, तुमचे डॅड थोडे आजारी आहेत, ते लवकरच बरे होतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे ऐकून दोन्ही मुलांनी शांतपणे होकारार्थी मान हलवली. आलिया बराच वेळ विराजच्या जवळ बसून होती. कृष आणि तृषही आलिया आणि विराजकडे पाहत होते. काही वेळाने एक मेड तिथे नाश्ता घेऊन आली. आलियाने आपल्या दोन्ही मुलांना नाश्ता करून दिला, पण तिचे स्वतःचे काही खाण्याचे मन नव्हते. मात्र विराजच्या आईने तिला कडक शब्दात काहीतरी खाण्यास सांगितले होते, कारण तिच्या पोटात एक नाजूक जीव वाढत होता. हे लक्षात घेऊन आलियानेही काही पौष्टिक पदार्थ खाल्ले आणि दूध प्यायलं. आज कृष आणि तृष या दोघांनाही शाळेला सुट्टी होती, त्यामुळे ते त्यांच्या खोलीत जाऊन आराम करू लागले.
आलिया मात्र विराजच्या जवळच बसून राहिली. हळूहळू संध्याकाळ झाली. जसेच विराजचे डोळे उघडले त्याची नजर जवळ बसलेल्या आलियावर गेली. ती हलक्या झोपेत गेली होती. ती बेडच्या मागील भागाला टेकून बसली होती आणि तिचे डोके भिंतीला लागलेले होते. विराजने प्रेमाने आलियाकडे पाहिलं. त्याला समजलं की आलियाने त्याची खूप काळजी घेतली होती आणि त्यामुळेच ती नीट झोपू शकली नव्हती. त्याने अलगद तिच्या कमरेभोवती हात घातला आणि तिच्या मांडीवर डोके ठेवले. अचानक त्याला आठवलं की आता आलिया एकटी नाही, तिच्या पोटात त्यांचे बाळ वाढत आहे. हा विचार येताच त्याने हळूच तिच्या पोटावर चुंबन घेतलं आणि बेडवर नीट बसला. तिच्या केसातून हात फिरवत तो म्हणाला, वायफी. आलियाने हे ऐकताच डोळे उघडले आणि विराजकडे पाहत म्हणाली, अरे तुम्ही उठलात? तुम्ही ठीक आहात ना? आत्ता ताप कसा आहे? असे म्हणत तिने विराजच्या कपाळाला हात लावून पाहिलं. विराज म्हणाला, मी ठीक आहे वायफी, आणि माझ्यामुळे इतकी काळजी करू नकोस. चल आता तू झोपून आराम कर. तुला इतका वेळ अशा प्रकारे बसायला नको होतं. आलियाने विराजच्या गालावर हात ठेवत हसून म्हटलं, काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझी इतकी काळजी करता, तर पत्नी म्हणून मी तुमची थोडीशीही काळजी करू शकत नाही का? विराज हसला. त्याने प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, वायफी, मला माहिती आहे की तू नेहमी माझी काळजी घेतेस. मीच तुझी तितकी काळजी घेऊ शकलो नाही. तू एकटीने आपल्या मुलांना पोटात वाढवलंस आणि त्या काळात मी तुझ्यासोबतही नव्हतो. पण यावेळी मी तुझ्यापासून दूर जाणार नाही. माझी छोटी राजकुमारी या जगात येईपर्यंत मी तिच्या आईची पूर्ण काळजी घेईन आणि तिला मोठं होताना पाहीन. हे ऐकून आलिया हसली आणि विराजच्या छातीवर डोके ठेवून त्याला बिलगली. विराज प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, मला माहिती आहे की मी आजारी पडलो होतो, पण मला नक्की काय झालं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे. विराजचा प्रश्न ऐकून आलिया काही क्षण शांत राहिली. तिला सांगावं की नाही असा विचार तिच्या मनात आला, पण नंतर ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली, कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस झाला होता. या 5 वर्षात रोनिकाने जे काही केलं होतं. असं म्हणत तिने डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. हे ऐकताच विराज संतापला. रागाने तो म्हणाला, मी त्या रोनिकाचा इतका तिरस्कार करतो की ती या जगात नसतानाही तिच्याबद्दलचा माझा राग कमी होत नाही. आलियाने प्रेमाने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, हबी, आता सगळं ठीक आहे. तुम्ही लवकर बरे व्हाल. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या आणि जास्त ताण घेऊ नका. मग तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल. विराजने आलियाला मिठीत घेतलं आणि म्हणाला, वायफी, यावेळी मला तुझ्यापासून अजिबात दूर व्हायचं नाही. जर तू पुन्हा माझ्यापासून दूर गेलीस तर कदाचित मी जगू शकणार नाही. हे ऐकताच आलियाने लगेच त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली, असं कधीही बोलू नका. पुन्हा असं काही बोललात तर बघा, तुम्हाला काही झालं तर मी जगू शकेन का? नाही ना. तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. तुमच्यामुळेच मला इतकं सुंदर कुटुंब मिळालं आहे. मग तुमच्याशिवाय मी कशी जगू शकते? असं म्हणत दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या बाहुपाशात शांततेचा अनुभव घेत होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर मम्मा, डॅडा असा आवाज पडला. दोघेही हळूच एकमेकांपासून दूर झाले. कृष आणि तृष धावत आले आणि विराज जवळ बसत म्हणाले, डॅडा, तुम्ही ठीक आहात ना? असं म्हणत दोघांनीही आपल्या छोट्या हातांनी त्याच्या कपाळाला स्पर्श केला. विराजने त्यांच्या हातांना हातात
घेतले आणि हसत म्हणाला, बाळांनो, डॅडा अगदी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाही. आणि तुमचा अभ्यास झाला का? दोघेही हसत म्हणाले, हो डॅडा, आम्ही सगळा होमवर्क पूर्ण केला आहे. विराजने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला, माय गुड बॉईज. असं म्हणत तो हसला. वेळ अशाच वेगाने पुढे सरकत होता. आलिया विराजची खूप काळजी घेत होती आणि विराजही आलियाची पूर्ण काळजी घेत होता. दोघेही एकमेकांना वेळेवर औषधं देत होते आणि एकमेकांची पूर्ण काळजी घेत होते. संपूर्ण कुटुंब विराजला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होतं, जेणेकरून त्याला कोणताही ताण येऊ नये. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे सर्वजण काटेकोरपणे पालन करत होते. विराजही आलियाला नेहमी आनंदी ठेवत होता, जेणेकरून तिला कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांच्या पोटातील छोट्या परीची वाढ निरोगीपणे होत राहावी. असेच 6 महिने पूर्ण झाले होते आणि आता 7वा महिना सुरू झाला होता. तेव्हा घरच्यांनी ठरवलं की आता आलियाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायला हवा. आजींनीही निर्णय घेतला होता की जसा एखादा चांगला मुहूर्त मिळेल तसा हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या निमित्ताने सर्व नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना बोलावून आलियाची घरची सून म्हणून ओळख करून द्यायची होती. त्यांना आपला आनंद सर्वांसोबत साजरा करायचा होता, कारण आलिया पुन्हा एकदा आई होणार होती. त्यामुळे घरातील सर्वजण खूपच उत्साहित होते. दुसरीकडे निखिल रुहीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तो जितका तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता तितकीच रुही त्याच्यापासून दूर जात होती. एक दिवस निखिलला राहावेना म्हणून तो तिला भेटण्यासाठी तिच्या अपार्टमेंटमध्ये गेला. तिथे पोहोचून त्याने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली, मात्र दरवाजा उघडला गेला नाही, कारण रुहीने दरवाजाच्या भोकातून पाहिलं होतं की बाहेर निखिल उभा आहे. त्यावेळी निखिल नशेत होता आणि खूप संतापलेला होता. तो वारंवार दरवाजा ठोठावत रुही दरवाजा उघड असे ओरडत होता, पण रुहीला त्याला त्या अवस्थेत घरात घेणं योग्य वाटत नव्हतं. तिला आपल्या मुलीची खूप काळजी होती. तिची मुलगी झोपली होती, पण निखिलने आत येऊन काही गोंधळ घालू नये अशी तिची इच्छा होती. आता तिला निखिलशी कोणतेही नाते ठेवायचे नव्हते, पण निखिल काही तिथून जाण्याचं नाव घेत नव्हता. तो रात्रभर दरवाजा ठोठावत तिथेच बसून राहिला, तरीही रुहीने एकदाही दरवाजा उघडला नाही. अशाच प्रकारे संपूर्ण रात्र निघून गेली. रुही आपल्या खोलीत जाऊन झोपली. रात्री अचानक पाऊस सुरू झाला, पण तिचे त्याकडे लक्ष गेले नाही. तिला वाटलं की आत्तापर्यंत निखिल कंटाळून आपल्या घरी निघून गेला असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी रुही स्वतः तयार झाली आणि आपल्या मुलीला तयार करून खोलीचा दरवाजा उघडला. समोरचे दृश्य पाहून दोघीही थक्क झाल्या. पिहू धावत जाऊन निखिलजवळ पोहोचली. तो बेशुद्ध अवस्थेत तिथे पडलेला होता. ती त्याच्या केसांवर आपल्या छोट्या हाताने प्रेमाने फिरवत म्हणाली, अंकल, तुम्हाला काय झाले? हे पाहून रुही क्षणभर स्तब्ध झाली. ती निखिल जवळ गेली आणि त्याच्या गालाला स्पर्श केला. लगेचच ती घाबरली, कारण त्यांचे संपूर्ण शरीर तापाने फणफणत होते. ती त्याच्या गालांवर हलकेच थाप मारत म्हणाली, निखिल, निखिल, डोळे उघड. पण निखिल अजूनही बेशुद्धच होता. रात्रभर पावसात भिजल्यामुळे त्याला जोराचा ताप आला होता. रुहीने मोठ्या कष्टाने त्याला घरात आणले आणि हॉलमधील सोफ्यावर झोपवलं. ती स्वतः खूपच बारीक होती आणि निखिलची शरीरयष्टी मोठी असल्यामुळे तिला खूप त्रास झाला, पण तरीही तिने त्याला आत आणले. तिने लगेच डॉक्टरांना फोन केला. थोड्याच वेळात डॉक्टर आले. निखिलची तपासणी केल्यानंतर
डॉक्टर म्हणाले, रात्रभर पावसात भिजल्यामुळे आणि कदाचित उपाशी राहिल्यामुळे यांना ताप आला आहे. मी औषधं दिली आहेत. काही वेळात त्यांना शुद्ध येईल. काळजी करण्यासारखं काही नाही. शुद्ध आल्यावर त्यांना काहीतरी खायला द्या आणि मग औषधं द्या. हे सांगून डॉक्टर निघून गेले. रुही तिथेच बसून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागली. नंतर ती पिहूला म्हणाली, बाळा, तुला शाळेत जायचं आहे ना? मग शेजारच्या आंटींच्या मुलासोबत जा. पिहूने शेजारच्या आंटींशी बोलून त्यांच्यासोबत शाळेत जाण्यास होकार दिला. खरं तर तिला निखिलला सोडून जायचं नव्हतं, पण रुहीच्या सांगण्यावरून ती गेली. काही वेळानंतर दुपारी निखिलला शुद्ध आली. रुही सतत त्याची काळजी घेत होती. ती सोफ्याला टेकून बसली होती आणि तिचे डोळे मिटलेले होते. निखिलने डोळे उघडताच त्याची नजर थेट रुहीवर पडली. इतक्यात जवळ तिला पाहून त्याच्या मनात अनेक भावना जाग्या झाल्या आणि त्याच्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले. तो मनातच म्हणाला, इतक्या वर्षानंतर आज माझं प्रेम माझ्या समोर आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की ती माझ्या इतक्या जवळ आहे. तो हळूच तिच्या गालाला स्पर्श करणार इतक्यात रुहीने डोळे उघडले आणि त्याचा हात दूर करत विचारलं, आता कसं वाटतंय तुम्हाला मिस्टर चतुर्वेदी? हे ऐकताच निखिलचा चेहरा उतरला. तो हळू आवाजात म्हणाला, रुही प्लीज, आता तरी असं बोलू नकोस. मी काल रात्रभर तुझी वाट पाहत होतो. रुही रागाने उठून उभी राहिली. काय गरज होती पावसात उभं राहून भिजायची? तुला काही शुद्ध आहे की नाही? पाऊस सुरू झाला होता तर घरी जायचं ना. मी दरवाजा उघडला नाही म्हणजे मला तुला आत घ्यायचं नव्हतं. मला तुझ्याशी कोणतंच नातं ठेवायचं नाही. मग पुन्हा पुन्हा इथे का येतोयस? मी तुला शेवटचं सांगते आहे, माझा पाठलाग करू नकोस आणि इथेही येऊ नकोस. आपल्यामध्ये जे काही होतं ते खूप आधी संपलं आहे. हे बोलून ती निघू लागली. पण निखिलने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःकडे ओढलं. अचानक झालेल्या या कृतीमुळे रुहीचा तोल गेला आणि ती थेट त्याच्या मांडीवर जाऊन पडली. निखिलने तिला घट्ट पकडत म्हटलं, तू अशी माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस. रुही रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं ना निखिल चतुर्वेदीजी, माझ्यापासून दूर राहा. निखिलच्या ओठांवर स्मित उमटलं. तो म्हणाला, इतक्या दिवसांपासून दूर राहून तू मला निखिल चतुर्वेदी म्हणायला लागली आहेस. नाहीतर तू मला नेहमी जान, बेबी, जानू किंवा शोना म्हणायचीस. कदाचित तू विसरली असशील की आपण एकमेकांना नावाने कधीच हाक मारत नव्हतो. आपण एकमेकांना प्रेमाने दिलेल्या टोपण नावांनीच हाक मारायचो. हे ऐकताच रोही क्षणभर भूतकाळात हरवून गेली. तिच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहिला जेव्हा ते दोघे एकत्र बसले होते. निखिलने आपले डोके तिच्या मांडीवर ठेवले होते. तो पुन्हा म्हणाला होता, बेबी, मी तुला तुझ्या नावाने हाक मारणार नाही. मला तुला एक खास नाव द्यायचं आहे. रुही हसत म्हणाली, काय नाव आहे ते? मला सांग ना. निखिल हसून म्हणाला, आजपासून मी तुला शोना म्हणणार. हे ऐकून रुहीही हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मग मी तुला जानू म्हणेन. दोघेही हसले आणि एकमेकांना मिठी मारली. रुही त्या विचारांमध्येच हरवून गेली होती. तेवढ्यात अचानक निखिल तिच्यासमोर चुटकी वाजवत म्हणाला, कुठे हरवलीस माझी सोना? हे ऐकताच रुही भानावर आली. ती लगेच स्वतःला निखिलपासून दूर करत म्हणाली, प्लीज मिस्टर चतुर्वेदी, मी सांगितलं ना, मला काहीही आठवायचं नाही आणि मला काहीच आठवत नाही. तुमची जी शोना होती ती आता या जगात नाही.
पण जी सध्या तुमच्या समोर बसली आहे ती रुही आहे, माझी मुलगी पिहूची आई, जिने तिच्यासाठी खूप काही सहन केलं आहे. हे ऐकून निखिल थोडासा उदास झाला. तो पुन्हा तिला जवळ ओढत म्हणाला, काहीही झालं तरी मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. शोना, तू कदाचित सगळं विसरली असशील, पण मी तुला सगळं आठवण करून देईन. मला माहीत आहे तू मला विसरलेली नाहीस आणि आपल्या दोघांचं प्रेम अजूनही तसंच आहे. पण रुही लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि म्हणाली, जे प्रेम होतं ते खूप आधी संपलं आहे. ते प्रेम नव्हतं, तो फक्त तुमचा दिखावा होता आणि तो आता संपला आहे मिस्टर चतुर्वेदी. चित्रपटाचा शो संपला आहे आणि चित्रपटही. माझ्या मते तुम्ही आता इथून निघून जावं. असं म्हणत ती लगेच तिथून निघाली आणि किचनकडे गेली. निखिल तिच्याकडे एकटक पाहत राहिला आणि मनात म्हणाला, हा कसला दिखावा आहे रुही? माझं प्रेम कधीच दिखावा नव्हतं. मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. ते प्रेम कायम माझ्या हृदयात जिवंत राहील. असं म्हणत तो काही क्षण किचनच्या दिशेने पाहत राहिला. जेव्हा रुही बाहेर आली नाही तेव्हा तो उदास होऊन सोफ्यावरून उठला आणि अडखळत निघू लागला. तेवढ्यात रुही एका ताटात जेवण घेऊन आली आणि टेबलावर ठेवत म्हणाली, निखिल चतुर्वेदी, बसा आणि काहीतरी खाऊन घ्या. हे ऐकून निखिलने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. रुही मात्र घाबरल्यासारखी इकडे तिकडे पाहू लागली. ते पाहून निखिलच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. तो हसत म्हणाला, मला माहिती आहे तू कितीही माझा तिरस्कार करण्याचा दिखावा कर, पण तुझ्या हृदयात अजूनही मीच आहे. तुझ्या मनात माझ्यासाठी खूप प्रेम आहे आणि म्हणूनच तू माझी इतकी काळजी करते आहेस. हे ऐकून रुहीने डोळे मिटले आणि ओठ चावत म्हणाली, असं अजिबात नाही आहे मिस्टर चतुर्वेदी. तुमच्या जागी दुसरं कुणीही असतं आणि आजारी अवस्थेत माझ्या घराजवळ पडलं असतं तरी मी त्याचीही अशीच काळजी घेतली असती. हे ऐकताच निखिलला राग आला आणि तो संतापाने बाहेर जात म्हणाला, जर असं असेल तर ठीक आहे. मी तुमच्यासाठी एक अनोळखीच आहे, तर माझ्याशी तसंच वागा. माझ्यासाठी हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आणि मला तुमचं जेवणही नको आहे, ते तुम्हीच खा. असं म्हणत तो वेगाने तिथून निघून गेला आणि रुही त्याला जाताना पाहतच राहिली. निखिल गेल्यानंतर रुही तिथेच दुखी होऊन बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती समोर निर्विकारपणे पाहत होती. तिचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. काही वेळ रडल्यानंतर ती हळू आवाजात म्हणाली, आज पुन्हा मला सोडून गेलात ना. मला माहीत आहे तुम्ही कधीच माझी साथ देणार नाही, कारण तुमच्या मनात माझ्यासाठी कधीच जागा नव्हती. तुम्ही फक्त माझा वापर केला होता, आधीही आणि आजही. नक्कीच काहीतरी स्वार्थ असेल, म्हणूनच तुम्ही पुन्हा माझ्याजवळ येत आहात. पण यावेळी नाही निखिल चतुर्वेदी, यावेळी मी तुमच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार नाही. तुम्ही कितीही खेळ खेळले तरीही मी तुमच्या खोट्या प्रेमावर विश्वास ठेवणार नाही. असं म्हणत तिने लगेच डोळे पुसले आणि उठले. तिने घराचा दरवाजा लॉक केला आणि आपल्या खोलीकडे निघून गेली. दुसरीकडे निखिल रागाने बाहेर आला आणि कारमध्ये बसून वेगाने तिथून निघून गेला. त्याला त्या क्षणी रुहीचा खूप राग आला होता. तो भरधाव वेगाने कार चालवत होता. रागामुळे त्याचा श्वासही जोरात चालू होता. त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार रुहीचा चेहरा येत होता. तिचं त्याच्यापासून दूर जाण्याचं बोलणं त्याच्या कानात घुमत होतं. तो स्टेअरिंगवर हात आपटत म्हणाला, का रुही, तू माझ्यापासून इतकी दूर का जात आहेस? तू माझ्याजवळ का यायला तयार नाहीस? माझ्याकडून
अशी कोणती चूक झाली आहे की तू माझ्यापासून पळते आहेस? नक्कीच काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीस, पण मी ते शोधून काढेन. आपल्या दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते मी लवकरच दूर करेन. असं म्हणत त्याने कारचा वेग आणखी वाढवला. त्याचवेळी DPS शाळेत विराजचे दोन्ही मुलगे वर्गात बसून अभ्यास करत होते. तेवढ्यात एक छोटी मुलगी धावत क्रुश जवळ आली आणि त्याच्याकडे एक चॉकलेट पुढे करत म्हणाली, हे घे, मी तुझ्यासाठी आणलं आहे. क्रुश आणि तृषचीही कार आली होती आणि ते दोघेही आपल्या कारमध्ये बसले. तिकडे रुहीने एक कॅब बुक केली आणि आपल्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. मात्र तिथे एक व्यक्ती अशी होती ज्याची नजर संपूर्ण वेळ रुही आणि तिच्या मुलीवर खिळून होती. दुसऱ्या दिवशी खन्ना पॅलेस अतिशय सुंदरपणे सजवण्यात आला होता, कारण आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आलिया सकाळपासूनच खूप घाबरलेली आणि उत्सुकही होती. विराजने आज सकाळी सुट्टी घेतली होती. यावेळी कोणत्याही कार्यक्रमाला उशीर व्हावा असे त्याला अजिबात वाटत नव्हते. त्यामुळे तो सकाळपासूनच आलियाची खूप काळजी घेत होता. आतापर्यंत आलियाचे पोट खूपच पुढे आले होते. ते पाहून स्पष्टपणे जाणवत होतं की तिचे 6 महिने पूर्ण होऊन 7वा महिना सुरू झाला होता. आलियाच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच तेज दिसू लागला होता आणि त्याचबरोबर तिचे वजनही थोडे वाढले होते. तो आलियाला उचलून वॉशरूमकडे घेऊन जाऊ लागला. तेव्हा आलिया त्याच्याकडे बारीकाने पाहू लागली. तिकडे विराज मात्र मुद्दाम विचित्र चेहरा करत होता. त्याने आलियाला नेऊन सीटवर बसवलं आणि म्हणाला, अगं वायफी, तू किती जड झाली आहेस. हे बोलून तो नाटक करू लागला. आलिया हताशपणे तोंड पाडत म्हणाली, सॉरी हबी, मला माहिती आहे की मी आधीपेक्षा खूप जाड झाले आहे आणि तुला मला उचलताना त्रास होत असेल, त्यामुळे प्लीज मला उचलत जाऊ नकोस. मी स्वतः चालत जाऊ शकते. तेव्हा विराज तिच्या अगदी जवळ गेला. त्याने आपल्या नाकाने तिच्या नाकाला हलके स्पर्श केला आणि म्हणाला, अजिबात नाही, मी तर फक्त मज्जा करत होतो. वायफी, आय एम जस्ट किडिंग. तू प्रत्येक गोष्ट इतकी मनावर का घेतेस? माझ्यासाठी हा फक्त एक विनोद होता आणि तू माझ्यासाठी कधी जड होऊ शकत नाहीस. तू आजही